हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॉफिट और लॉस प्रायर टू अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन याच्यावरचा पहिला प्रश्न बघणार आहे. मी तुम्हाला लिस्ट दिलेली त्याच्यामध्ये काही एक्सपेन्सेस असे होते की जे सेल्स रेशोने डिवाइड होतात आणि काही एक्सपेन्सेस असे होते की जे पिरियड किंवा टाइम रेशोने डिवाइड होतात आणि काही एक्सपेन्सेस असे असतात जे फक्त आणि फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडला आपल्याला मांडावे लागतात. ठीक आहे. तर आपण हा पहिला प्रॉब्लेम आहे. तर या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये बघा, अ कंपनी लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 एप्रिल 2003. म्हणजे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन जी आहे ती 1 एप्रिल 2003 आहे. टू टेक ओव्हर ॲज फ्रॉम 1 जानेवारी 2003 आणि डेट ऑफ ॲक्विजिशन 1 जानेवारी 2003 आहे. द परचेस कन्सिडरेशन वॉज ₹7 लाख. परचेस प्राइस जी आहे ती 7 लाख रुपयाची आहे, विच वॉज पेड ऑन 1 जुलै 2003 आणि हे 7 लाख रुपये 1 जुलै 2003 ला दिलेले आहेत. द वेंडॉर वेर एंटायटल टू रिसीव्ह इंटरेस्ट ॲट द रेट 5% पर ॲनम आणि वेंडॉरला इंटरेस्ट 5% प्रतिवर्षीनं प्रमाण द्यायचं आहे. ऑन परचेस प्राइस, परंतु कुठपर्यंत? ऑन परचेस प्राइस टिल द डेट ऑफ पेमेंट ऑफ परचेस प्राइस. म्हणजे परचेस प्राइस पेड केले कधी? 1 जुलै 2003. हे लक्षात ठेवा. द अमाऊंट्स वेर मेड अप टू 31 डिसेंबर 2003 आणि अकाउंट क्लोज कधी होतं या कंपनीचं? तर जनरली 31 डिसेंबर ला होतं. ठीक आहे. मग प्रश्नामध्ये आपल्याला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेले असणार आहे. त्याच्यामध्ये काही एक्सपेन्सेस असणार आहेत. तर आपल्याला फक्त एक्सपेन्सेस वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हे जे एक्सपेन्सेस आहेत याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही एक्सपेन्सेस हे सेल्स रेशोने डिवाइड होतात, काही एक्सपेन्सेस पिरियड रेशोने डिवाइड होतात आणि काही फक्त पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडलाच मांडायचे. ते कोणत्याही रेशोने डिवाइड होत नाहीत. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल? सेल्स रेशो आणि पिरियड रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. मग त्याच्या संबंधी प्रश्नामध्ये सेल्सशी रिलेटेड काहीतरी आलेलं असणार आहे. हे बघा. It is ascertained that the sales in the second half of the year were twice the sales in the first half of the year. म्हणजे आपण जर 12 महिने पकडले तर आणि त्याचे 2 भाग केले, फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ, तर पहिला हाफ असणार आहे 6 महिन्याचा आणि दुसरा हाफ असणार आहे तो 6 महिन्याचा असणार आहे. मग त्यांनी काय सांगितलंय? द सेल्स इन द सेकंड हाफ म्हणजे नंतरचे जे 6 महिने आहेत सेकंड हाफ मधले, त्याचा जो सेल्स आहे तो कसा आहे? ट्वाइस द सेल्स इन द फर्स्ट हाफ ऑफ द इयर. म्हणजे सेकंड हाफ मधला सेल्स हा पहिल्या हाफ पेक्षा डबल आहे, ट्वाइस आहे. मग असं आपण अज्युम करूया, जर आपण पहिला हाफचा जो सेल्स 1 पकडला तर दुसऱ्या हाफचा तो 1 पेक्षा दुप्पट असणार आहे, म्हणजे डबल असणार आहे. म्हणजे तो काय असणार आहे? 2 असणार आहे. बरोबर? समजतंय का? आणि काय सांगितलंय? आउट ऑफ द बॅड डेट्स ₹500 रिलेटेड टू बुक डेट्स टेकन ओव्हर बाय द कंपनी फ्रॉम द वेंडॉर्स. म्हणजे बॅड डेट्स लाईक ऍडजस्टमेंट सांगितले. बॅड डेट्स मधले ₹500 हे काय आहेत? प्री इनकॉर्पोरेशनचे आहेत. मग इकडे बघा, बॅड डेट्स किती आहेत? ₹1000 आहेत. मग या 1000 मधले 500 जर प्री इनकॉर्पोरेशन पिरियडला गेले तर पोस्ट इनकॉर्पोरेशनला किती जाणार? ₹500. ठीक आहे. अपोर्शन द इयर्स प्रॉफिट बिटवीन द प्री इनकॉर्पोरेशन पिरियड अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन. मग उत्तर सोडवत असताना आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचा आहे. फक्त त्याचे 2 भाग करावे लागतील आपल्याला. प्रत्येक डेबिट साईडचे अमाऊंट आपण एक कॉलम करत होतो, तिथं 2 कॉलम करावे लागणार. तिथं प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड असं मांडावं लागेल. मी तर काही तारखा लिहिलेल्या आहेत. डेट ऑफ टेक ओव्हर 1 जानेवारी आहे. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन जी आहे ती 1 एप्रिल आहे. अकाउंट क्लोज होतं 31 डिसेंबरला. ओके. वेंडॉरला इंटरेस्ट 5% प्रमाणे द्यायचा आहे 7 लाखावरती. आता सेल्स रेशो सेल्स रेशो कॅल्क्युलेट करत असताना मी इथं एक चार्ट तयार केलेला आहे. बघा,
हे बघा, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत हे आपले महिने असतात, 12 महिने. तर जानेवारीला काय झालेलं आहे, डेट ऑफ टेक ओव्हर आहे 1/1/2003. एप्रिलला काय झालेलं आहे, इनकॉर्पोरेशन झालेलं आहे. म्हणजे प्रायर टू इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. प्रायर टू इनकॉर्पोरेशन मध्ये किती महिने आहेत बघा, जानेवारी टू मार्च 3 महिने आहेत, तो पिरियड 3 महिन्याचा आहे. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन म्हणजे आफ्टर इनकॉर्पोरेशन एप्रिल टू डिसेंबर किती महिने आहेत, 9 महिने आहेत. ओके. सेल्स मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फर्स्ट हाफ जर पकडला तर फर्स्ट हाफ कुठून कुठपर्यंत येतो, जानेवारी पासून जून पर्यंत पहिले 6 महिने, आणि तिथून पुढे जुलै ते डिसेंबर सेकंड हाफ येणार आहे. मग त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, सेल्स ऑफ द सेकंड हाफ इज अ ट्वाइस ऑफ द फर्स्ट हाफ ऑफ द इयर. बरोबर, म्हणजे हा सेकंड हाफ मधला सेल्स आहे हा डबल आहे याच्यापेक्षा. मग असं आपण अज्युम करून चालूया, अज्युम करायचं की जानेवारीचा 1 म्हणजे 1 का पकडला तर हा याच्यापेक्षा निम्मा आहे, सेकंड हाफ पेक्षा फर्स्ट हाफ निम्मा आहे. बरोबर, त्यामुळं जानेवारी टू जून फर्स्ट हाफ मध्ये 1 प्रत्येक महिन्याचा सेल्स पकडला इच मंथ, आणि सेकंड हाफ मध्ये ट्वाइस म्हणजे डबल आहे, 2 पकडलेले आहे आपण. ठीक आहे. तर इथं जर तुम्ही बघितलं तर आपल्याला सेल्स रेशो कॅल्क्युलेट करत असताना प्री सेल्स, प्री इनकॉर्पोरेशन सेल्स आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स असं पकडायचं आहे. मग प्री इनकॉर्पोरेशनचा पिरियड 3 महिन्याचा आहे, 1, 2, 3. बरोबर, म्हणजे याचा सेल्स किती आला, 3. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये बघा, पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये फर्स्ट हाफ मधले 3 महिने येणार आहेत आणि बाकीचे 6 महिने येणार आहेत. बरोबर, म्हणजे हा पिरियड जवळजवळ 9 महिन्याचा आहे. परंतु याचा सेल्स किती आहे बघा, फर्स्ट हाफ मध्ये 3 महिने आल्यामुळं याचा सेल्स प्रत्येक वर्षी 1 होता, त्यामुळे 3 आहे. आणि हा सेकंड हाफ मध्ये तो डबल असल्यामुळे प्रत्येक महिन्याचा सेल 2 आहे, म्हणजे हा 12 आहे. 12 अधिक 3 15. आणि प्री इनकॉर्पोरेशनचे 3 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेल्स आलाय 15. तर सेल्स रेशो किती येणार, इकडे बघा, सेल्स रेशो 3 हा प्रीचा आहे आणि 15 पोस्टचा आहे. याला परत आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर 1:5 हा आपला काय आला, सेल्स रेशो आला. मग पिरियड रेशो सांगितल्याप्रमाणे प्री मध्ये 3 महिने येतात, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये 3 महिने येतात, कारण इनकॉर्पोरेशन एप्रिलला झालंय, त्यामुळं एप्रिलच्या आधीचे जे 3 महिने आहेत ते प्री मध्ये जातील, आणि एप्रिल पासून पुढे डिसेंबर पर्यंतचे 9 महिने हे पोस्टला जातील. त्यामुळं प्री पिरियड 3 महिन्याचा, पोस्ट पिरियड 9 महिन्याचा. याला आपण सिम्प्लिफाय केलं, रेशोला 1:3. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल सेल्स रेशो आणि पिरियड रेशो कसा कॅल्क्युलेट केलेला आहे या प्रश्नामध्ये. ओके, चला हे आपलं उत्तर असणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर 2003 ही डेबिट साइड, ही क्रेडिट साइड. डेबिट साइडचे परत 2 कॉलम आपल्याला करायचे आहेत, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. क्रेडिटचे परत तसेच प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. काही एक्सपेन्सेस असे आहेत जे टाइम रेशोने किंवा पिरियड रेशोने डिवाइड होतात, त्याची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे. त्यामध्ये सॅलरी अँड वेजेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, रेट्स अँड टॅक्सेस, रिपेअर्स टू बिल्डिंग, डेप्रिसिएशन हे पिरियड रेशोने कॅल्क्युलेट होणार आहे, डिवाइड होणार आहे. आणि डिस्काउंट, ऍडव्हर्टाइजमेंट अशासारखे एक्सपेन्सेस सेल्स रेशोने आपल्याला काय करायचे आहेत, अपोर्शन करायचं आहे त्याचं. आणि काही एक्सपेन्सेस असे आहेत, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डायरेक्टर्स फीज, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स, हे फक्त आणि फक्त कुठं मांडायचे, पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये मांडायचे. ओके, बॅड डेट्सला ऍडजस्टमेंट होती, 1000 रुपयाचे बॅड डेट्स होते, त्यातले 500 रुपये प्रीला गेले, उरलेले 500 पोस्टला गेले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट टू वेंडॉर पण आहे, त्याला एक ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट टू वेंडॉरला. ती ऍडजस्टमेंट काय आहे बघा,
The vendor were entitled to receive interest at 5% per annum on purchase price till date of payment of purchase price. आणि डेट ऑफ पेमेंट ऑफ परचेस प्राइस किती सांगितलेली मी तुम्हाला? 1 जुलै 2003. मग जानेवारी पासून 1 जुलै जर आपण पकडलं तर किती महिने येतात? 6 महिने येतात. मग 6 महिन्यामधले प्रीला प्री इनकॉर्पोरेशन मध्ये किती महिने जातात? 3 महिने जातात. आणि उरलेले 3 महिने पोस्टला जातात. हा चार्ट बघा, जानेवारी पासून जुलै पर्यंत, जानेवारी पासून जुलै पर्यंत, बरोबर. 1 जुलै म्हटलंय ना, त्यामुळे 1 जुलै नाही घ्यायचा, जून पर्यंत घ्यायचं. त्यामुळे जानेवारी पासून मार्च पर्यंत 3 महिने हे प्री इनकॉर्पोरेशनचे आहेत आणि एप्रिल पासून जून पर्यंत 3 महिने हे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे आहेत. त्यामुळं जे इंटरेस्ट प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला काय करावं लागेल? 50-50% घ्यावं लागेल. 50% घ्यावं लागेल प्रीला आणि 50% घ्यावं लागेल पोस्टला, बरोबर. इंटरेस्ट टू वेंडॉर गिवन इन द प्रॉब्लेम 17,500. प्रश्नामध्ये इंटरेस्ट टू वेंडॉर जर तुम्ही बघितला तर हे बघा इथं इंटरेस्ट टू वेंडॉर 17,500. मग याचे 2 भाग करायचे. 50% जाणार प्रीला, 50% जाणार पोस्टला, कारण 3-3 महिने आले ना त्याच्यामुळे. मग 50% आपण 3 महिन्याचे 8,750 प्रीला अपोर्शन करणार आणि 3 महिन्याचे 8,750 निम्मे हे पोस्टला देणार. ओके, हे आपण दिलं 8,750, 8,750. प्रश्नामध्ये रेंट आलेला आहे, इकडे बघा, रेंट इकडे क्रेडिटला आलेला आहे, त्यामुळे ते आपण इकडे क्रेडिटलाच मांडणार. 13,000 आहे. परंतु रेंट कुठल्या रेशोने डिवाइड करायचं? प्री सेल्स रेशोनं की पिरियड रेशोनं? तुम्हाला लिस्ट दिलेली आहे तर त्याच्यामध्ये रेंट हे कशानं डिवाइड अपोर्शन केलं जातं? तर पिरियड रेशोनं केलं जातं. कारण भाडं आपण जे देतो, रेंट देतो, ते महिना भरल्यानंतर, 3 महिना भरल्यानंतर, वर्षभराचं असं काय असेल ते भाडं आपण देतो. म्हणजे तिथं काय आहे? पिरियड आहे. लॉजिक थोडंसं आपण लावलं तिथं आणि पिरियड रेशोनं काय केलं? रेंट देऊन टाकलेला आहे. प्रश्नामध्ये ग्रॉस प्रॉफिट पण दिलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट हा सेल्स रेशोनं डिवाइड होतो, त्यामुळे सेल्स रेशोनं आपण प्री आणि पोस्टला त्याचं अपोर्शन केलेलं आहे. मग इथं क्रेडिट साइड मोठी दिसते. क्रेडिट साइड आहे 1,84,750 पोस्टची आणि 38,250 आहे प्रीची. त्यामुळं फरक हा पडणार आहे डेबिटला. मग फरक प्रीला कितीचा पडतो? 4,350चा फरक पडतो आणि पोस्टला फरक पडतोय 84,350. त्यामुळे हा आपला काय आहे? नेट प्रॉफिट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? प्रॉब्लेम सोडवायचा. ओके, थँक्यू.